तालुक्यातील कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती देत 2 डिसेंबरऐवजी 20 डिसेंबर रोजी मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. न्यायालयीन अपिलाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयामुळे कोपरगावातील राजकीय वातावरण तापले आहे. या निर्णयाचा निषेध नोंदवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक जवळ निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश काका कोयटे तसेच सर्व प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक स्थगितीला लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप ठरवत निवडणूक आयोगाकडे कठोर शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली. विरोधकांच्या अपिलामुळे निवडणुका पुढे ढकलण्यास भाग पाडले गेले असा आरोपही यावेळी करण्यात आला. येत्या निवडणुकीत अधिक जोमाने लढण्याचा निर्धार व्यक्त करत पक्ष नेत्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नव ऊर्जा निर्माण केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पवित्र स्मारकाला आम्ही विनम्र अभिवादन करतो. आज जो काही सकाळी राज्य निवडणूक आयोगाने एक आदेश दिला, याला एकमेव कारण म्हणजे विरोधी पक्षाचे जे सर्व उमेदवार होते यांनी कोर्टामध्ये अपील दाखल केल्यामुळे या ठिकाणी तो आदेश आपल्याला लागू झालेला आहे. आणि म्हणून सर्वप्रथम मी त्या विरोधी पार्टीचा सर्व उमेदवारांचा त्या ठिकाणी निषेध करतो. काकांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक पदाधिकारी सर्व संघाने भगिनी उपस्थित पत्रकार काकांनी सांगितल्याप्रमाणे समोरची पार्टी खोडा पार्टी, प्रत्येक गोष्टीमध्ये खोडा घालायचा अशा पद्धतीची प्रवृत्ती त्यांची आहे. शहर विकासाच्या बाबतीमध्ये त्यांना कुठेही घेणं देणं नाही. फक्त आणि फक्त लोकांना मिटिंग करायचं, लोक अडचणीत राहिल्या पाहिजे आणि त्या अडचणींवर किंवा त्या गोष्टींवर त्या ठिकाणी कायम राजकारण करायचं अशा प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी आहेत. 5 नंबर सरपंच तलाव पूर्ण होऊ नये किंवा त्या कामाला स्थगिती मिळाली म्हणून 36 तारखा त्यांनी कोर्टामध्ये लावल्या. कोट्यावधीचे रुपये खर्च करून त्या ठिकाणी एकच मागणी कर 5 नंबर साखर तलाव थांबवावा. आणि त्याच पद्धतीने कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही कामं शहरामध्ये मंजूर झालेली आहे यांना पहिले सभागृहामध्ये विरोधी ठराव घेऊन ते कामं थांबवण्याचं काम करायचं, त्याच्यानंतर कोर्टामध्ये जायचं. आणि आज जी काही निवडणूक या ठिकाणी आता 2 दिवसांनी येऊन घातलेली होती त्यांना कळून चुकलेलं आहे का जनता आता त्यांच्याबरोबर राहिलेली नाही, त्यांची पूर्ती वाढून त्या ठिकाणी संपलेली आहे. आणि म्हणून त्यांनी चांदीच्या दिवशी कुठल्या प्रकारची हरकत न घेता त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी कोर्टामध्ये अपील दाखल केलं आणि उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी त्या ठिकाणी केली. तर कोर्टाने त्यांना तिथं देखील नाकारलं आणि तो निकाल सर्व उमेदवारांच्या बाजूने त्या ठिकाणी लावला. आणि तो जर अपील त्या ठिकाणी त्यांनी कोर्टामध्ये दाखल केला नसता तर आज या गोष्टी झालेल्या नसतात. या निवडणुकीला पुढे ढकलण्यामध्ये कोण जबाबदार असेल तर ती विरोधी पार्टी पूर्णपणे त्या ठिकाणी जबाबदार आहे. आणि मग पुन्हा एकदा मी त्यांचा या ठिकाणी निषेध करतो. आणि कायम शहरामध्ये त्या ठिकाणी लोकांना वेटीत जातात, लोकांना लोकांपर्यंत जाण्याच्या ऐवजी जनतेच्या न्यायालयात जायच्या ऐवजी कायम आपल्या अधिकाराचा चुकीचा वापर करायचा आणि राजकारण करायचं, लोकांना वेटीत धरायचं अशी प्रवृत्ती त्यांची राहिलेली आहे. आणि मग त्यांचा पुन्हा एकदा या ठिकाणी निषेध करतो. निवडणूक जरी आता काकांनी सांगितल्याप्रमाणे आता स्थगिती आलेली असेल परंतु आम्ही सर्वजण प्रयत्न त्या ठिकाणी करतोय का पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्या कोपरगाव नगर परिषदेपुरती तरी ही निवडणुकीची प्रक्रिया पुढे तिकडे चालावी. आणि परवा आपला मतदानाचा दिवस आहे, त्या दिवशी मतदान घ्यावं अशा प्रकारचे प्रयत्न आमचे चालू आहे. पण जर यदा कदाचित आज जर तो निकाल झाला नाही
तर जो काही प्रोग्राम पुढचा लागलेला आहे त्या पद्धतीने निवडणुका होतील. तर माझी सर्व उमेदवारांना विनंती आहे, आपण ज्या पद्धतीने प्रचार आपला चालू ठेवलेला होता त्या पद्धतीने प्रचार चालू ठेवावा, लोकांपर्यंत जाण्याचं काम करावं, लोकांना या सर्व गोष्टी सांगाव्या जेणेकरून त्यांना ते लक्षात येईल. कारण की आज लोकांना फक्त एवढंच माहिती आहे का निवडणूक पुढे ढकलण्याचा आदेश त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी दिलेला आहे. याला कारण कोण आहे हे देखील लोकांना त्या ठिकाणी समजलं पाहिजे. म्हणून आपण त्या ठिकाणी प्रचार चालू ठेवावा एवढी विनंती सर्वांना करेल. आणि काही जरी झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा गुलाल या नगरपालिकेवर यात कुठली शंका माझ्या मनामध्ये नाही. जनतेने ते ठरवलेलं आहे आणि निश्चितपणे निकाल कधी लागू आपला विजय निश्चित आहे. याप्रमाणे आपण त्या ठिकाणी प्रचाराचं काम चालू ठेवावं एवढी विनंती करतो. पत्रकार बांधवांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. कमी वेळेमध्ये येऊन कमी वेळेची आपला निरोप देऊन सुद्धा आपण सर्वजण हजर राहिला त्याबद्दल आपला देखील आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कोपरगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार विकास पुरुष आशुतोष दादा काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, या नगरपालिकेच्या निवडणुकीचे सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते बंधू आणि पत्रकार, या ठिकाणी आपण निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेलो आहोत. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या भारताच्या संविधानामध्ये लोकशाही रुजू केली, लोकशाही व्यवस्था आणली, निवडणुकांचं संविधान आणलं. त्या निवडणुकांवरच घाला घालण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून केला जात आहे. समोरच्या पार्टीला आम्ही तर प्रत्येक प्रचार सभेमध्ये सांगत असतो, आशुतोष दादांच्या विकास कामामध्ये अडथळे आणायचे, न्यायालयाच्या मार्गातून आणायचे, जनतेसमोर खोटं बोलायचं, खोटं बोल पण रेटून बोल, हीच त्यांची नीती आहे. 5व्या तळ्याचा विषय तुम्हाला आठवत असेल. अनेक वर्षानंतर कोपरगावला पाणी मिळण्याचं ज्यावेळेस प्रसंग आला त्यावेळेस सुद्धा काही लोकांना त्यांनी न्यायालयात पाठवलं आणि त्या 5व्या तळ्याच्या कामाला स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे कोपरगावच्या जनतेला जे पाणी 20-22 दिवसाआड येत होतं ते आता 4-5 दिवसाआड का होईना यायला लागलेलं आहे. कोपरगावच्या नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही विकास कामं आशुतोष दादा करणार होते किंवा केलेले आहेत त्यामध्ये सुद्धा वेळोवेळी न्यायालयाच्या माध्यमातून अडथळे आणण्याचे प्रयत्न केले गेले. एसटी विद्यालय रोड बघा, बँक रोड बघा, गुरुद्वारा रोड बघा, हा धारणला रोड बघा, याचे कामं ज्यावेळेस सुरू होणार होते त्यावेळेस सुद्धा न्यायालयाच्या प्रक्रियेत हे कामं अडवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून झालेला आहे. आणि आता लोकशाहीच्या मार्गाने ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांमध्ये सुद्धा न्यायालयाच्या माध्यमातून वारंवार अडचणी आणण्याचा प्रयत्न केला जातोय. निवडणूक आयोगाने, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमच्या सगळ्या उमेदवारांचे अर्ज मंजूर केलेले होते, तरी सुद्धा त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हे अर्ज रद्द करण्याचा अपील दाखल केलं. त्याला सुद्धा न्यायालयानं स्थगिती दिली नाही. न्यायालयामध्ये सुद्धा विजय आमचाच बाजूचा झाला. आणि त्यानंतर जेव्हा आम्ही जनतेच्या न्यायालयात सुद्धा गेलो, जनतेचा आम्हाला जो प्रतिसाद होता तो इतका प्रचंड होता की 2 दिवसानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा गुलाल हा निश्चित होता. आम्ही प्रत्येक सभेमध्ये सांगतो की आता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. घसरलेलीच नाही ती आता तर संपली आहे. मला वाटतं वैयक्तिक पातळीवर ते उतरलेले आहेत. आशुतोष दादांच्या जे विकास कामं आहेत त्या विकास कामांसमोर बोलायला त्यांना कुठल्या प्रकारचं उत्तर सुद्धा सापडत नाही. आणि आम्ही सर्व उमेदवार विकास विकास आणि कोपरगावचा विकास याच मुद्द्यावर बोलतो आहोत. आणि आता जिल्हा सत्र न्यायालयाने जो निकाल दिला त्याच्यानंतर सुद्धा काहीतरी त्यांनी पोटघोड्या करण्याचा प्रयत्न केला. आणि आज निवडणूक आयुक्तांनी तात्पुरती स्थगिती या निवडणुकांना दिलेली आहे. सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा एक लक्ष घ्या, जरी स्थगिती दिलेली असली तरी आपला प्रयत्न तो स्थगिती उठवण्याचा चालू आहे. आतापर्यंत आपल्याला ज्याप्रमाणे यश मिळालं तसं त्याच्यामध्ये सुद्धा नक्की मिळणार आहे. परंतु तुम्ही कुठेही प्रचार थांबू नका. प्रत्येकाच्या घरोघर जाऊन आपला प्रचार हा आपण सर्वांनी सुरूच ठेवला पाहिजे. आणि न्यायालयाच्या माध्यमातून जो आपल्याला निकाल मिळणारच आहे
पण आपल्याला खरा निकाल घ्यायचा आहे, जनतेच्या माध्यमातून घ्यायचा आहे. ते पण न्यायालयामध्ये आपण जाणार आहोत. अनेक वेळा अडथळे आणून सुद्धा त्यांना पराभव त्यांना समोर दिसतोय. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी लोकशाही आपल्याला व्यवस्था भारतामध्ये घडवलेली आहे तिच्यामध्ये सुद्धा अडचणी आणण्याचा ते प्रयत्न करत आहे, तिच्यामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. जनतेने हा त्यांचा दावा ओळखलेला आहे. तरी सुद्धा आम्ही हार जाणार नाही. आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये पुन्हा न्याय मागणारच आहोत. सत्य काय आहे ते लवकर जनतेसमोर येईल आणि ज्यावेळेस न्यायालयाचा निकाल त्यांच्या विरोधात गेला त्याच वेळेस आपला दुसऱ्यांदा विजय निश्चित झालेला होता. आता पुन्हा किती तारखेला निवडणूक झाली, आमच्या मार्गामध्ये कितीही काटे पेरले तरी राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही घोडदौड चालू आहे, आशुतोष दादांचा हा जो काही विकासाचा रथ आहे हा निश्चितपणे पुढे जात आणि पुढे जातच राहणार आहे. आणि कोपराव नगरपालिकेची सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये अजितदादांच्या मार्गदर्शनाने आणि आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली 100% येणार आहे. यात आज तरी जनतेच्या मनामध्ये मी आपले नेते आशुतोष दादांना विनंती करतो त्यांनी या निकालावर भाष्य करावं.